हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 9 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क कान्हाने खऱ्या तेजस्विनीला कॉल केलाय आणि कान्हा काही बोलण्याआधीच तेजस्विनी म्हणाली, हॅलो, हा मी तेजस्विनी बोलते, कोण आहे? आणि हे ऐकून कान्हाला जबर धक्का बसलाय. कान्हाला समजलंय की खरी तेजस्विनी जिवंत आहे. आणि दुसरीकडे नंदा हिने कान्हाने पेपरमध्ये दिलेली ॲड पाहिली. तेजस्विनीचा पत्ता सांगणाऱ्याला 2 लाख रुपये. ही ॲड वाचून नंदा झाली येडी आणि नंदाने चक्क कान्हाला फोन करून सांगितलंय की मला तेजस्विनीचा पत्ता माहिती आहे, माझे 2 लाख रुपये दे आणि पत्ता घे. त्यामुळे कान्हाला आता तेजस्विनीचा पत्ता सुद्धा कळणार आहे. आणि कान्हाने सखीला हे सांगितलंय की तुमची आई जिवंत आहे. त्यामुळे सखीला सुद्धा जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच जेव्हा मीनाक्षी सखीला सांगते की तुझ्या आईने तुला जन्म देण्यासाठी किती मोठी रिस्क घेतली होती, स्वतःचा जीव धोक्यात घातला होता, हे सगळं ऐकून सखी खूप इमोशनल होते, रडू लागते. कान्हा तिला धीर देतो आणि मग सखी म्हणते, जर हे खरं असेल की माझा जन्म हा सिझेरियन पद्धतीने झाला आहे, तर हा आपल्याकडे सरकारविरुद्धचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. कारण जेव्हा कोणत्याही स्त्रीचं सिझेरियन होतं तेव्हा तिच्या पोटाला जखम केली जाते, एक कट असतो, त्यानंतर बाळ जन्माला येतं. पण जेव्हा आपण तेथे टाके घालतो मग ती जखम हील होते, तरीसुद्धा सिझेरियनचा डाग तिच्या पोटावर तसाच राहतो. आणि माझ्या आईने मला सिझेरियन पद्धतीने जन्म दिलाय, याचा अर्थ माझ्या आईच्या पोटावर जो डाग असेल तो सरकारच्या पोटावर नसेल. आणि यावरूनच आपल्याला सिद्ध करता येईल की सरकार माझी आई तेजस्विनी कामत नाहीये, तर ती मनस्विनी आहे. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. म्हणजे ज्या सखीला वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभर उपवास ठेवायचा नसतो हे माहीत नाहीये, त्या सखीला मात्र सिझेरियन पद्धत कशी असते त्याबद्दल सगळं नॉलेज आहे, हे मात्र खरं. सखी आपलं सगळं ज्ञान सगळ्यांना सांगते, सगळ्यांना हे पटतं. कान्हा म्हणतो, याचा अर्थ आता आपल्याला सिद्ध करता येईल की तुमच्या घरात जी राहतीये ती मनस्विनी आहे, ती तुमची आई तेजस्विनी नाही आहे. सखी म्हणते, हो कान्हा, आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला हवी आहे माझ्या आईची मेडिकल फाईल, माझ्या जन्माची फाईल. आणि त्यावरून आपण हे लगेच सिद्ध करू शकतो की आपल्या घरात राहणारी तेजस्विनी नाही तर मनस्विनी आहे. आता आपल्याला फक्त त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि ती फाईल घेऊन यायची आहे. सखी मीनाक्षीला विचारते, मीनाक्षी काकू, तुला त्या हॉस्पिटलचं नाव माहीत असेल ना, सांग बरं त्या हॉस्पिटलचं नाव. आणि मग होतो मीनाक्षीचा गजनी. मीनाक्षीला काहीच आठवत नाही. मीनाक्षी आठवण्याचा प्रयत्न करते पण तिला हॉस्पिटलचं नावच आठवत नाही. सखी विचारते, काय झालं काकू? तर मीनाक्षी सांगते, नाही ग सखी, मला नाही आठवते हॉस्पिटलचं नाव. काय होतं हॉस्पिटलचं नाव? पण मीनाक्षीला हॉस्पिटलचं नावच आठवत नाही. त्यामुळे सखी, कान्हा, गौतम, परशुराम सगळ्यांना टेन्शन येतं. सखी म्हणते, काकू प्लीज आठवण्याचा प्रयत्न कर. परंतु मीनाक्षीला काहीच आठवण नसतं आणि ती सांगते, आता तरी मला नाही आठवतंय. आता हॉस्पिटलचं नावच नाही कळलं तर तेजस्विनीच्या सिझेरियनची फाईल कशी मिळणार, हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. आणि इकडे सरकार नंदाच्या रूममध्ये येते. तिला आपली बंदूक शोधायची असते. नंदा ही आंघोळीला गेलेली असते. सरकार चिडून म्हणते, या नंदाची आंघोळ म्हणजे पावसाळा संपून हिवाळा येईल तरीसुद्धा तिची आंघोळ काय व्हायची नाही. मी माझी बंदूक स्वतः शोधते. असा विचार करून सरकार मग नंदाच्या रूममध्ये शोधाशोध करते. काही कबर्ड्स, काही ड्रॉवर्स, हे सगळं ती शोधत असते. आणि तेवढ्यात तिला एका कबर्डमध्ये नंदाचं गाठोडं सापडतं. आणि ती नंदाचं गाठोडं उघडून पाहते आणि या गाठोड्यात चक्क तिला तिची बंदूक सापडते. सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, या नंदानेच माझी बंदूक चोरली होती. मी आता तिला काही सोडणार नाहीये. तिला जाब विचारते. आणि तेवढ्यात सरकारला आठवतं की जेव्हा नंदा या घरात नवीन आली होती तेव्हा सरकारने तिच्या गाठोड्यामध्ये सोन्याचे दागिने लपवून ठेवले होते. परंतु तेव्हा नंदाने हे दागिने दुसरीकडे लपवले आणि सरकारला ठणकावून सांगितलं होतं, मी काय तुला लेचीपेची वाटली की काय? मी तुझी आई आई, आणि आईला काही शिकवायचं नाही एवढं लक्षात ठेव. हे सगळं सरकारला आठवतं. आणि सरकार म्हणते, या नंदाने माझी बंदूक चोरली, याचा अर्थ तिला माझ्यापासून काहीतरी लपून ठेवायचं आहे. आणि जर मला हे सत्य जाणून घ्यायचं असेल
तर मला एखादा डाव खेळावा लागेल असा विचार करून लगेचच सरकार पुन्हा एकदा नंदाच्या गाठोड्यामध्ये ही बंदूक ठेवून देते आणि नंदाचं गाठोडं कबडमध्ये ज्या ठिकाणी होतं तेथे ठेवते. सरकार विचार करते, आता नंदा थोड्याच वेळात आंघोळ करून येईल आणि मग मला तिचं सत्य कळेल असं म्हणून सरकार ही रूम बाहेर जाऊन लपते. थोड्याच वेळात नंदा आंघोळ करून परत येते आणि मग लगेच सरकार तिच्यासमोर प्रकट होते. नंदा विचारते काय झालं, तर सरकार तिला सांगते, माझी बंदूक हरवली आहे, मी माझ्या रूममध्ये ठेवली होती, आता ती तेथे नाही आहे. हे ऐकून नंदा खूप घाबरते, सरकारकडे एकटक पाहतच राहते. सरकार चुटकी वाजून तिला भानावर आणते आणि विचारते काय झालं, कसला विचार करतीये, माझी बंदूक तू घेतली आहे का. तर नंदा घाबरून म्हणते, तुझी बंदूक? मी? तुझ्याकडे बंदूक आहे? मला तर माहीत सुद्धा नाही आहे. नाही नाही, मी कशाला घेईल तुझी बंदूक, मी नाही घेतली. सरकारला सगळं खरं खरं माहीत असतं, पण ती नंदा किती खरं बोलते आणि खोटं बोलतीये याची परीक्षा घेत असते. त्यामुळे ती नंदाला काही बोलत नाही आणि म्हणते, नाही आहे का, मला असं वाटतं कदाचित मीच एखाद्या जागी ठेवून दिली असेल, माझ्या लक्षात नसेल. मी आहे ना परत एकदा माझ्या रूममध्ये शोधते आणि मग तुला येऊन सांगते बंदूक सापडली की नाही. नाही सापडली तर आपण दोघे शोधूया. नंदा म्हणते चालेल ना, ठीक आहे ठीक आहे. आणि मग सरकार मागे वळणार तेवढ्यात पुन्हा एकदा नंदाला विचारते, कन्फर्म तू माझी बंदूक घेतली नाही आहे ना. तर नंदा सांगते, अगं नाही गं, मी नाही घेतली आहे तुझी बंदूक, मी कशाला घेईल तुझी बंदूक. सरकार म्हणते ठीक आहे ठीक आहे आणि सरकार ही रूमच्या बाहेर निघून जाते. नंदाला वाटतं सरकार गेली आहे, पण सरकार बाहेरच लपलेली असते. नंदा लगेच कपाटातून तिचं गाठोडं बाहेर काढते आणि या गाठोड्यामध्ये चेक करते, तर सुरुवातीला तिला बंदूक सापडतच नाही. त्यामुळे नंदा घाबरते आणि सरकार दरवाजात उभं राहून हे सगळं पाहत असते. पण नंदाला माहीत नसतं की सरकार दरवाजातच थांबली आहे आणि मग नंदाला या गाठोड्यात बंदूक सापडते. बंदूक आहे हे पाहून नंदाला बरं वाटतं, पण सरकारला मात्र खूप राग येतो. सरकार मनात विचार करते, मला माहीतच होतं तू माझ्याशी खोटं बोलतीयेस, काहीतरी लपवतीयेस, पण मी तुझा हिशोब नंतर करणारच आहे. आधी मला दुसरा हिशोब करायचा आहे, दुसरं महत्त्वाचं काम करायचं आहे. असा विचार करून सरकार नंदाला काही न बोलता तेथून निघून जाते आणि नंदा या बंदुकीकडे पाहून खूप खुश होते. आता नंदाचा या बंदुकीबरोबर काय प्लॅन आहे हे तर नंदालाच माहीत. आणि इकडे सखी मीनाक्षी काकूला म्हणते, काकू प्लीज आठव ना, तुला थोडं जरी आठवलं ना तरी सुद्धा आपल्याला कळेल की ते हॉस्पिटल कोणतं होतं आणि सरकारविरुद्ध आपल्याला भक्कम पुरावा मिळेल. पण मीनाक्षी म्हणते, नाही सखी, मला नाही आठवते, मला बिलकुल आठवत नाही आहे. आणि तेवढ्यात गौतम सांगतो, माझासुद्धा काही संबंध नाही, कारण जेव्हा सखीचा जन्म झाला ना तेव्हा मी आणि उर्मिला आम्ही दोघे वैष्णोदेवीला गेलो होतो आणि सखीचा जन्म झाल्यानंतर 6 दिवसांनी आम्ही परत आलो. तेव्हा वहिनी माझ्यावर खूप चिडली होती आणि 2 दिवस तिने मला सखीचा चेहरासुद्धा पाहू दिला नव्हता. तिच्या खूप हातापाया पडून आम्ही तिची माफी मागितली आणि तिचा राग निवळला होता. गौतम या उर्मिलाबद्दल पुन्हा पुन्हा सांगत असतो. त्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तिच्या निर्जळी उपवासाचा त्याने सगळे किस्सा सांगितला. पण ही उर्मिला आहे तरी कोठे हे देवालाच माहीत. ती कायमची तीर्थयात्रेला गेली आहे असंच दिसतंय. सखीला खूप टेन्शन येतं. सखी म्हणते, जर हॉस्पिटलचं नावच कळलं नाही तर आपण कसं शोधणार, सरकारविरुद्ध पुरावा आपला कसा मिळणार. कान्हा म्हणतो, हो ना, आता एवढ्या मोठ्या मुंबईत हजारो लाखो हॉस्पिटल्स असतील, आता कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुमची डिलिव्हरी झाली आहे हे आपल्याला कसं कळणार. सखी आणि कान्हा खूप निराश होतात. परशुराम आणि मीनाक्षीसुद्धा हॉस्पिटलचं नाव आठवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना काही आठवत नाही. आणि कान्हा हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, तुम्ही निराश होऊ नका, सगळं काही ठीक होईल, टेन्शन घेऊ नका. सखी ही परशुरामला विचारते, परशु काका तुला काही आठवत आहे का, तू सांग. पण परशुरामला सुद्धा काही आठवत नसतं. आणि तेवढ्यात सरकार ही जिन्यावरून खाली उतरते. मीनाक्षी सरकारला खाली उतरताना पाहते आणि लगेच परशुरामला इशारा करते, अहो तेवढं नीट साफ करून घ्या. परशुरामला समजतं की सरकार आली आहे आणि परशुराम लगेच आपल्या कानाला हात लावतो. मीनाक्षी ही सुद्धा आपल्या कानातील इयरबड्स काढून ठेवते. इकडे कान्हा, सखी आणि गौतमला सुद्धा कळतं की सरकार तेथे आली आहे, म्हणून हे दोघे बोलायचे बंद झाले आहेत. सरकार ही खाली उतरते, या दोघांकडे पाहते आणि परशुराम हा पुन्हा पुन्हा आपला चेहराच पुसत असतो. सरकार विचारते, नीट कामं करायची, गप्पा मारत नाही बसायच्या. नाहीतर तेवढ्यात गौतम आपला चेहरा पुसत असतो. सरकार चिडून म्हणते, तुला काय कुठे चित्रपटात ॲक्टिंग करायला जायची काय,
काय पुन्हा पुन्हा चेहरा पुसतोय? आणि परशुराम हात खाली घेतो. मग सरकार मीनाक्षीला घाबरवते. मला घरात थोडाही कचरा नकोय आणि आता मी ऑफिसला चालली आहे, पण माझं लक्ष तुमच्यावर असणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि जर माझ्या विरुद्ध काही कटकारस्थान केलं तर तुमच्या दोघांचे फोटो मी भिंतीवर लटकवेल, हे लक्षात ठेवा. मीनाक्षी आणि परशुराम घाबरते. सखी, कान्हा, गौतम हे ऐकत असतात. सरकार म्हणते, आणि तो फोटो साधाने लावणार तर त्या फोटोबरोबर हार सुद्धा चढवणार, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून सरकार तेथून निघून जाते. मीनाक्षी आणि परशुराम पुन्हा फोनवर बोलू लागतात. गौतम चिडून म्हणतो, हार चढवतीये, फोटो लावतीये, मनस्विनी तुला माहीत नाहीये, आता तुझा फोटो आम्हीच भिंतीवर लटकवणार आहोत आणि त्याच्यावर हार सुद्धा चढवणार आहोत. आणि या फोटो प्रकरणावरून लगेच सखीला एक आयडिया सुचते आणि सखी म्हणते, सापडलं सापडलं. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. काय सापडलं? आणि सखी सर्वांना सांगते, त्या हॉस्पिटलचं नाव सापडलं. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. सखी म्हणते, कान्हा, फोटो, माझ्या बाबांना आहे ना फोटो काढण्याची खूप हौस होती. प्रत्येक गोष्टीचा ते फोटो काढायचे. कोणताही प्रसंग घडला मग त्याचा फोटो तर ते काढायचेच. आणि आनंदाचा प्रसंग घडला तर घडला मग ते अनेक फोटो काढायचे. माझ्या जन्माच्या वेळेस सुद्धा त्यांनी अनेक फोटो काढले असतील. कदाचित मी जन्मल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलचा किंवा मी आणि आई हॉस्पिटलमध्ये असतानाचा फोटो काढला असेल. तेथून आपल्याला काहीतरी कळू शकतं. कान्हा, गौतम आणि सगळ्यांना ही आयडिया खूप आवडते. सखी म्हणते, थांब, मी फोटो अल्बम चेक करून पाहते. सखी ही आपल्या कपाटातून ड्रॉवरमधून एक जुना फोटो अल्बम काढते आणि हा उघडताच त्यातून काही फोटोज खाली पडतात. हे फोटो गौतम उचलतो. मीनाक्षी आणि परशुराम सुद्धा खुश असतात की आता सखीला नक्कीच त्या हॉस्पिटलचं नाव कळेल. सखी आणि कान्हा या अल्बममध्ये वेगवेगळे फोटोज पाहत असतात. या अल्बममध्ये असंख्य फोटो असतात. सखी थोडी मोठी असतानाचे किंवा राघव आणि तेजस्विनीच्या लग्नाचे, पण हॉस्पिटलचा एकही फोटो नसतो. पण गौतमकडे खाली पडलेले पैकी जे 2-3 फोटोज असतात त्यामध्ये हॉस्पिटलचा एक फोटो असतो, जेथे सखी अतिशय छोटी आहे आणि आत्ताच तेजस्विनीने सखीला जन्म दिलाय. या फोटोमध्ये राघव, छोटीशी सखी, तेजस्विनी आणि एक नर्ससुद्धा असते. आणि हा फोटो पाहून गौतम खूप खुश होतो आणि म्हणतो, सापडला फोटो. सखी आणि कान्हालाही आनंद होतो आणि हे दोघे दाखव फोटो असं म्हणतात. आणि मग गौतम सखी आणि कान्हाला हा फोटो दाखवतो आणि हा फोटो पाहताच या दोघांना खूप निराशा होते. कान्हा म्हणतो, काका, हा तर फक्त हॉस्पिटलमधील फोटो आहे, पण यावरून कसं कळणार की हॉस्पिटल कोणतं होतं? त्यामुळे सगळ्यांना टेन्शन येतं. पण तेवढ्यात सखीची नजर या नर्सकडे जाते आणि या नर्सचा जो ड्रेस असतो, जो युनिफॉर्म असतो, त्यावर काहीतरी लिहिलेलं असतं. सखी म्हणते, कान्हा, स्कॅनर काढ, स्कॅनर. नक्कीच हा हॉस्पिटलचा लोगो आहे आणि त्यावरून आपलं हॉस्पिटलचं नाव कळू शकतं. आणि कान्हा स्कॅनरने हा फोटो स्कॅन करतो, झूम करतो. तेव्हा या नर्सच्या युनिफॉर्मवर त्याला हॉस्पिटलचं नाव दिसतं. त्यामुळे कान्हा खूप खुश होतो आणि सगळ्यांना या हॉस्पिटलचं नाव सांगतो. गौतम, परशुराम, मीनाक्षी सगळ्यांनाच आनंद झालेला असतो आणि सखी आपल्या आईबाबांच्या फोटोकडे पाहत असते. हा फोटो AIने तयार केलाय असाच दिसतोय, पण आपल्या आईबाबांनी शेवटी आपल्या मदत केली आणि सगळ्यात मोठा पुरावा आपल्याला दिला असा विचार करून सखी खूप खुश होते. आता आपण मनस्विनीचं सत्य नक्कीच समोर आणू शकतो असं तिला वाटतं. आणि इकडे मनस्विनी म्हणजे सरकार आपल्या ऑफिसमध्ये पोहोचते. ड्रायव्हर गाडीचा दरवाजा उघडतो, छत्री सुरू करतो आणि सरकारला आपल्या ऑफिसपर्यंत घेऊन येत असतो. ऑफिसच्या दरवाजापर्यंत तो सरकारला सोडतो आणि ड्रायव्हर हा छत्री बाजूला घेऊन जातो. तेवढ्यात गुरुजी विक्रम देशमुख आणि मानिनी देशमुख म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील भविष्य सांगणारे गुरुजी तेथे येतात आणि छत्री बंद करताना त्यांच्या छत्रीवरचं पाणी चक्क सरकारच्या अंगावर उडतं. त्यामुळे सरकार खूप चिडते आणि म्हणते, नॉनसेन्स, काय मूर्खपणा आहे, तुमच्यामुळे माझी साडी खराब झाली ना. तर हे गुरुजी फुल कॉन्फिडन्समध्ये असतात आणि म्हणतात, काय साडीचं घेऊन बसली आहे, येथे तुझं भविष्य खराब होणार आहे. हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकार या गुरुजींकडे रागारागाने पाहू लागते आणि विचारते, हॅलो, काय बोललात तुम्ही? तुम्हाला मी कोण आहे ते तरी माहिती आहे का? असं म्हणून सरकार एकदम रागारागात तेथून जाऊ लागते. तर गुरुजी म्हणतात, माहिती आहे ना मनस्विनी, तू कोण होतीस आणि कोण आहेस आणि काय होणार आहेस हे मला सगळं माहिती आहे.
या गुरुजींच्या तोंडून चक्क आपलं नाव मनस्विनी असं ऐकून सरकारला जबर धक्का बसतो. सरकार या गुरुजींवर चिडून म्हणते, गुरुजी, मी मनस्विनी नाहीये, मी तेजस्विनी आहे. या कामत एम्पायरची मालकीन तेजस्विनी कामत. तर गुरुजी म्हणतात, तू अख्ख्या जगाला फसू शकते, पण मला नाही फसू शकत. मला माहिती आहे की तू मनस्विनी आहे. हे ऐकून सरकारला जबर धक्का बसतो. सरकार विचारते, तुम्ही आहात तरी कोण? तर हा माणूस सांगतो, मी कोण आहे ना हे तुला नंतर कळेल, पण तू कोण आहेस हे मला चांगलंच कळून चुकलंय. तुला विक्रम देशमुख आणि मानिनी देशमुख माहीतच असतील ना? सरकार विचार करते, विक्रम देशमुख? अरे हो, मी त्यांना ओळखते. हे गुरुजी सांगतात, मी त्यांचाच कुटुंबाचा गुरुजी आहे आणि मी त्यांच्याबद्दल जी भाकितं आजपर्यंत वर्तवली आहे ती सगळी खरी ठरली आहेत. आणि आता मी तुझ्याबद्दल जे भाकीत सांगतोय ते सुद्धा खरं ठरणार आहे आणि हेच माझं कर्तव्य आहे. मला भविष्य दिसतं आणि त्या व्यक्तीला त्याच्या भविष्याची जाणीव करून देणं हेच माझं कर्तव्य आहे आणि मी तेच करतोय. हे ऐकून सरकारला आश्चर्य वाटतं. सरकारला कळतच नाही या गुरुजींवर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा. आणि गुरुजी सरकारला ठणकावून सांगतात, तुझे वाईट दिवस सुरू झाले आहेत. ज्या चेहऱ्याच्या बळावर तू हे सगळं मिळवलंय ना, तोच चेहरा तुझा घात करणार आहे. सरकार खूप घाबरते आणि म्हणते, गुरुजी, जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट सांगा. तुम्ही कवितेत बोलता का? कविता करायची खूप आवड आहे का तुम्हाला? तर गुरुजी म्हणतात, कविता नाही करत मी कोड्यात बोलतो आणि ज्याला माझी कोडी सोडवता येतात ना त्यालाच आपलं भविष्य कळतं, एवढं लक्षात ठेवायचं. सरकार गुरुजींकडे आश्चर्याने पाहत असते आणि गुरुजी तिला सांगतात, आजपर्यंत तू ज्या चेहऱ्याचा वापर करून सगळं मिळवलं ना, तो चेहराच तुझा घात करणार आहे. आणि तू कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी विधिलिखित कधीही बदलत नाही. आणि तुझ्या भविष्यात लिहून ठेवलंय की आता तुझं सगळं संपुष्टात येणार आहे, तुझा खेळ संपणार आहे. हे ऐकून सरकारला जबर धक्का बसतो. सरकार चिडून म्हणते, व्हॉट नॉनसेन्स आहे मी मनस्विनी आणि मी माझ्या नशिबावर मात करून हे सगळं मिळवलंय, त्यामुळे मी नशिबाला घाबरत नाही. तर गुरुजी म्हणतात, असे बोलणारे खूप येऊन गेले. तू काय पहिली आहेस का? याआधी रावण आणि दुर्योधन सुद्धा होते, ज्यांना आपलं नशीब बदलायचं होतं आणि त्यासाठी ते फक्त एकानंतर एक पाप करत गेले आणि त्यांचं हे पापच त्यांना त्यांच्या अंताकडे घेऊन गेलं. अगं, इतिहासाचा एक नियम आहे, कधीच शक्तीचा पराभव होत नाही, पराभव होतो अहंकाराचा. आणि तू अशी व्यक्ती आहे जी अन्न पाणी नाही खात, ती अहंकारावर जगते आणि तुझ्यासारख्यांचा अहंकार हा ठेचला जाणारच. हे लिहून ठेवलंय आणि असंच होणार. सरकार चांगलीच घाबरते, पण तिचा अजूनही गुरुजींवर विश्वास नसतो आणि ती गुरुजींना विचारते, गुरुजी, माझ्या डोक्यावर काय मी मूर्ख आहे असं लिहिलंय का? तर गुरुजी उत्तर देतात, नाही, तू मूर्ख आहे असं नाही लिहिलंय, पण जे लिहिलंय ना तेच तुला सांगतोय. तुझा अंत जवळ आलाय. तू जितका तो थांबवण्याचा प्रयत्न करशील तितकाच तो जास्त वेगाने तुझ्या दिशेने येतोय, हे लक्षात ठेव. असं म्हणून गुरुजी हे सरकारला वॉर्निंग देतात आणि तेथून निघून जातात. सरकारला जबर धक्का बसतो. सरकार खूप घाबरलेली असते. आता गुरुजींनी जे काही सांगितलंय ते जर खरं ठरलं तर काय होईल हीच भीती तिला वाटत असते. आणि ती विचार करते, गुरुजी, माझा चेहराच माझा घात करणार आहे म्हणजे नेमकं होणार तरी काय? असा विचार करत सरकार आपल्या ऑफिसमध्ये जाते आणि इकडे कान्हा आणि सखी हे दोघेजण एका हॉस्पिटलमध्ये येतात. या हॉस्पिटलचं नाव असतं LPDV. याच हॉस्पिटलमध्ये सखीचा जन्म झालेला असतो. तेजस्विनीने तिला जन्म दिला होता. हे दोघे रिसेप्शनवर येतात आणि या रिसेप्शनिस्टला सांगतात की मी सखी कामत आणि मी कान्हा महाडिक, मला थोडी माहिती हवी आहे. रिसेप्शनिस्ट विचारते, काय? तर सखी सांगते, या हॉस्पिटलमध्येच माझा जन्म झाला होता. माझी आई तेजस्विनीने मला जन्म दिला. मला त्यांची फाईल हवी आहे 22 वर्षांपूर्वीची. तर ही मुलगी सांगते, 22 वर्षांपूर्वीची फाईल शोधणं थोडं अवघड आहे, वेळ लागेल, पण तुम्हाला ती फाईल नाही देता येणार. तर सखी म्हणते, अहो, मी त्यांची मुलगी आहे, माझा जन्म या हॉस्पिटलमध्ये झाला आणि मी कामत इंडस्ट्रीज आहे ना, तर मी सखी कामत. तर ही मुलगी म्हणते, हो मॅडम, मी तुम्हाला ओळखलंय, पण मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या हॉस्पिटलचे नियम आहेत. आम्ही पेशंटची गोपनीय माहिती, त्यांच्या फाईल्स कोणालाही देत नाही. जर स्वतः तेजस्विनी मॅडम येथे आल्या
तर आम्ही त्यांना फाईल देऊ शकतो. कान्हा काही बोलणार इतक्यात सखी त्याला बाजूला नेते आणि म्हणते, कान्हा, या सरकारला तेजस्विनी समजताय आणि मला फाईल देत नाहीये. आता मला फाईल देणार नाही तर मी काय त्या मनस्विनीला इथे घेऊन येऊ? ती कशी येणार आहे इथे? तर कान्हा म्हणतो, ते तर अशक्यच आहे. जर हे आपल्याला फाईल देत नसतील ना तर आपल्याला फाईल मिळवावी लागेल. सखी विचारते, कशी? कान्हा सांगतो, याआधी सुद्धा मी मनस्विनीचं सत्य शोधण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घुसलोय. मनस्विनीच्या जन्माची फाईल मी शोधून काढली. मग तुमच्या जन्माची फाईल शोधणं माझ्यासाठी काय अवघड आहे? तेव्हा मी डॉक्टरचा वेश घेतला होता. सखी म्हणते, आता सुद्धा तसंच काहीतरी करावं लागेल. आणि तेवढ्यात एक नर्स डोक्याला लागलेल्या एका पेशंटला घेऊन तेथे येते आणि सखी आणि कान्हा तिच्याकडे पाहू लागतात. आणि दोघांनाही एकच प्लॅन सुचतो की सखी बनणार नर्स आणि कान्हा बनणार डोक्याला लागलेला एक पेशंट. आणि हे दोघे आपला प्लॅन बनवतात. आणि इकडे सरकार, रात्र झाली तरीही सखी कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्येच बसलेली असते आणि तिच्या टेबलवर असलेला टेबल लॅम्प बंद चालू बंद चालू करत असते. आणि सरकारच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो आणि तो विचार म्हणजे गुरुजींचा विचार. सरकार म्हणते, गुरुजी, तुम्ही मला आज का भेटलात? तुम्ही जर ते भाकीत वर्तवलं नसतं तर मी आता इतक्या रात्री ऑफिसमध्ये बसून हा विचार करत बसले नसते. आणि सरकारला आठवतं की गुरुजी काय म्हणाले. गुरुजींनी मला हेच सांगितलं की हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम सगळ्यांसाठी सारखाच असतो. रावण आणि दुर्योधन यांचा अहंकार सुद्धा टिकला नाही तर तुझा अहंकार काय टिकणार आहे मनस्विनी, असं ते म्हणाले होते. हे सगळं तिला आठवतं आणि सरकारला खूप टेन्शन येतं. खरंच माझं सुद्धा तेच होणार का? माझा चेहरा माझा घात कसा करणार आहे? गुरुजी असं का बोलले? हाच प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती खूप टेन्शनमध्ये येते. तेवढ्यात सरकारला आठवतं की त्या गुरुजींनी चक्क एका व्यक्तीचं नाव घेतलं होतं, विक्रम देशमुखचं. आणि या गुरुजींचं भाकीत खरं की खोटं हे मी विक्रम देशमुखला विचारू शकते. तसेही त्यांचे आणि माझे फॅमिली रिलेशनशिप आहेत, बिझनेस रिलेशन आहेत, त्यांनाच विचारते. असं म्हणून सरकार लगेच विक्रम देशमुखला कॉल करते. विक्रम फोन उचलतो, ती हाय हॅलो करते आणि म्हणते, मला आहे ना आज तुमचे गुरुजी भेटले होते. तर विक्रम सांगतो, हो, माझ्या बायकोच्या माहेरचे गुरुजी आहेत ते. मग सरकार विचारते, त्यांनी माझ्याबद्दल एक भाकीत वर्तवलंय. मला तुम्हाला फक्त एवढं विचारायचंय, त्यांनी वर्तवलेलं भाकीत खरं असतं का? तर विक्रम सांगतो, हो, देशमुखांच्या घरी 16 डिसेंबरला जे काही घडलं ते त्यांनी आधीच सांगितलं होतं की असं काहीतरी घडेल. सरकार म्हणते, ठीक आहे, आणि ती फोन कट करते. सरकार चिडून म्हणते, देशमुखांच्या घरी भाकीत खरं ठरलं याचा अर्थ माझ्यासाठी वर्तवलेलं भाकीत सुद्धा खरं ठरणार. नाही गुरुजी, हे काय केलं तुम्ही? आता मला कसं वाटणार? काय करू मी? हे भाकीत कसं खोटं ठरू? माझा चेहराच माझा घात करणार म्हणजे काय होणार आहे? खरंच रावण आणि दुर्योधन सारखी माझी अवस्था होणार का? मी हरणार का? सखी आणि कान्हा जिंकणार का? हे सगळं माझ्याकडून हिरावलं जाणार का? असा विचार सरकार करते. सरकारला खूप टेन्शन आलेलं असतं. आता काय करायचं हाच प्रश्न सरकारला पडतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सरकार चांगली टरकली आहे एवढं मात्र खरं. आणि कान्हा आणि सखी हे दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. आता त्यांना रेकॉर्ड्स कसे मिळतील हे पाहायला मजा येईल. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर सगळ्यात आधी आपण पाहू की 2 दिवसांपूर्वी जेव्हा त्या तेजस्विनीच्या मैत्रिणीने, जिच्याकडं बाळ होतं, तिने कान्हाला कॉल केला होता. कान्हा आपल्या मोबाईलमध्ये हा नंबर पाहिल आणि विचार करेल, त्या दिवशी या नंबरवरून मला कॉल आलेला, पण काही ऐकू आलं नाही आणि नंतर मी विसरून गेलो. आता या नंबरला कॉल करून पाहतो. आणि कान्हा या नंबरला फोन करून पाहिल तर चक्क तेजस्विनी फोन उचलणार आणि ती म्हणेल, हॅलो, कोण बोलतंय? आणि कान्हा तेजस्विनीचा आवाज लगेच ओळखेल की ही तेजस्विनी आहे. त्यामुळे कान्हाला जबर धक्का बसेल. आता कान्हा पुढे काही बोलेल की नाही हे तर आपला उद्याच कळेल. आणि इकडे नंदा चक्क कान्हाने पेपरमध्ये दिलेली ॲड पाहणार, ज्यात तेजस्विनीचा पत्ता सांगणाऱ्याला 2 लाख रुपयांचं बक्षीस अनाऊन्स केलेलं असेल. कदाचित नंदाला फक्त नंबर कळत असतील, तिला काही लिहिलेलं कान्हा महाडिक हे नाव किंवा कबीर किर्लोस्कर हे नाव कळणार नाही. त्यामुळे ती डायरेक्ट कबीरला फोन करेल
आणि म्हणेल, तुम्ही जी पेपरमध्ये न्यूज दिली ना, ती तेजस्विनी कोठे मला माहिती आहे. मी तुम्हाला तिचा पत्ता सांगते. तुम्ही मला 2 लाख रुपये द्या. हे ऐकून कान्हाला आश्चर्य वाटेल, पण त्याच वेळेस सरकार तेथे येईल आणि सरकारला समजणार की तेजस्विनी जिवंत आहे आणि ती कोठे आहे हे या नंदाला माहिती आहे. त्यामुळे नंदा खूप घाबरेल आणि इकडे सखी रडत असेल. तिला आपल्या आईच्या सिझेरियनची फाईल मिळालेली असेल. सखी म्हणेल, माझ्या आईने मला जन्म देण्यासाठी किती त्रास सहन केला आणि मी तिचा जीव नाही वाचू शकले. सखी रडत असेल आणि कान्हा तिला सांगेल, सखी मॅडम रडू नका, तुमची आई तेजस्विनी जिवंत आहे. हे ऐकून सखीला जबर धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.